आहेत ते काँग्रेस भवन येथे दाखल झालेत। मात्र पोलिसांच्या वतीने बॅरिकेड लावून खरं तर काँग्रेस जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत यांना अडवण्यात आल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। मार्केट यार्ड परिसरामध्ये शहांविरोधात वंचितनं आंदोलन केले। दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजपचंही आंदोलन सुरू आहे। तर तिसरीकडे काँग्रेसनं सुद्धा शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जाहीर निषेध आंदोलन केलेलं आहे। पुण्यामध्ये सध्या आज राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय। पुण्यामध्ये खरं तर पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात आहे। मात्र विरोधक हे शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत। काँग्रेस भवनासमोर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी या आंदोलनाच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलेलं आहे आणि सध्या काही आंदोलकांना पोलिसांनी रोखल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। तर भाजपचे हे कार्यकर्ते सगळे आहेत आणि त्यांना पोलीस या ठिकाणी रोखताना पाहायला मिळतात। तर काहीशी बाचाबाची सुद्धा या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये होत असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। तर हातात अशा प्रकारे शहांच्या समर्थनार्थ हे पोस्टर्स हातात घेऊन भाजपचं काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू आहे। दुसरीकडे प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसचंही अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू आहे। तर दुसरीकडे भाजपनं जर आमच्या कार्यालयावर मोर्चा काढला तर आम्ही सुद्धा भाजपच्या कार्यालयावर तीव्र मोर्चा काढू असा इशारा काँग्रेसने एकीकडे दिलेला असताना दुसरीकडे आता या भाजपच्या कार्यकर्त्यांना या आंदोलकांना पोलिसांकडून रोखलं जात आहे। आपण पाहतोय कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काहीशी बाचाबाची सुद्धा होताना दिसते। काँग्रेसच्या आंदोलनाच्या भूमिकेवर भाजप टीका करताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आम्ही पुणे शहराचे अर्धवट असलेले अध्यक्ष प्रशांत जगताप यांना सद्बुद्धी लाभो आज पुणे शहरामध्ये अजित डोवाल साहेबांचं मोठं स्वागत या ठिकाणी होणं अपेक्षित आहे। परंतु संस्कृती मोडून प्रशांत जगताप चुकीचं आंदोलन करतायत। याच्या त्यांना सद्बुद्धी लाभो याकरता आम्ही गांधीजींना वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी अमित शहांच्या विरोधात आम्ही आंदोलन करू नये म्हणून या ठिकाणी आमच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय। पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो आमचं घर हे या शहराचं घर आहे। काँग्रेस भवन हे या शहराच्या सर्वसामान्यांचा आवाजाचं नाही का ठिकाण आहे। त्यामुळे आज जर काँग्रेस भवनवर चुकीचं काही जर झालं तर भाजपचं कार्यालय फोडण्याचं काम सुद्धा आम्ही नक्की करू। पण कुठेतरी आम्ही या आंदोलनातून इथून विचलित व्हावं म्हणून पुणे भाजपने केलेला हा रडीचा डाव आहे। भाजपला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल एवढं नक्की आहे। तर एकमेकांवर भाजपकडून आणि काँग्रेसकडून ही टीका प्रतिटीका केली जाते। दुसरीकडे आपण पाहतोय या ठिकाणी अमित शहांच्या दौऱ्याच्या समर्थनार्थ आणि काँग्रेसच्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी इथे भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी काँग्रेस भवनासमोर आलेले आहेत। दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचं सुद्धा या ठिकाणी मार्केट यार्ड परिसरात नाही अडवण्यात वगैरे आम्हाला काही अडवण्यात आलेलं नाहीये। आम्ही आमची मर्यादा इथं थांबून गेलेली आहे। आम्ही आमची भूमिका इथं मांडतोय। आम्ही स्वागत इथं करतोय। आम्हाला आज जायचं नाही, आम्हाला कुठली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करायची नाहीये। आम्ही स्वागत करायला इथं जमलेलो आहोत फक्त। अरे स्वागत अमित शहा यांचा कार्यक्रम थोड्याच वेळात होत आहे। किती वेळ हे आंदोलन चालणार आहे? माझे सहकारी जसं तुम्हाला बोलले आमचे 26 युनिट आहे भाजपचे। आम्ही शिवाजीनगर म्हणून इथे स्वागत करतो। आमचं बाकी दुसरं काहीच हेतू नाही। किती वेळ आंदोलन चालणार आहे? काही नाही झालं, हार अर्पण केला, निघालो आम्ही। आंदोलन नाहीच, हार अर्पण केला आणि गांधी मार्गाने शांततेने गांधी मार्ग आंदोलन नाहीये। आम्ही स्वागत करतोय साहेब। त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला असून पुणे दादा कार्यक्रम आपल्याला निघावं लागेल। एक समारोप इथं आपण करूया। जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत अगदी जो हार आहे हा आम्ही गांधी मार्गाने वॉचमॅन जवळ देणार आहोत आणि तो हार घालणार आहोत। आमचं आंदोलन हे आणि अमित शहा यांचा फोटो आहे।